Myself Maharudra Rak, lecturer at Vishweshwaraya Abhiyantriki Padvika Mahavidyalaya, Almala. Now, today we are going to discuss the second part of method of substitution. Yesterday I was taken some examples. Remaining examples are covered in this lecture. Now, let's take one example. I is equal to integration of e raised to tan x into sec square x dx. आता हे जे tan x आहे, ह्या tan x चा जर डेरिव्हेटिव्ह बघितला तर तो येणार आहे sec square x. मग फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तर त्याला सॉल्व करायचं बाय युजिंग मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. नाउ हियर derivative of tan x it is equal to this is sec square x. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आहे, काल मी सांगितलं होतं. हे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तर ते सॉल्व होणार आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. हा डेरिव्हेटिव्ह आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर याला अगोदर लिहा. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू tan x इनटू हा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून याला नंतर लिहा. सो sec square x dx. ही झाली स्टेप. दिस इज स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे tan x चा, मग फक्त ते फंक्शन इक्वल टू t पुट करा. सो पुट tan x इट इज इक्वल टू t. नंतर सगळे एक्झाम्पल माझं t मध्ये आलं पाहिजे. हा पण पार्ट t ने रिप्लेस झाला पाहिजे आणि हा रिमेनिंग पार्ट पण t ने रिप्लेस झाला पाहिजे. आता हा रिमेनिंग पार्ट जर बघितला तर हा डेरिव्हेटिव्ह आहे, मग याचा पण मला खाली डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. फक्त ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. प्रत्येक वेळेस ज्याला t इक्वल टू मी पुट केला आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करा. मग दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इट इज इक्वल टू, आता हे जे t आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. सो dt डिवाइडेड बाय dx. आता tan x चा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो येणार आहे sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. प्रत्येक वेळेस dx इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे, ते जर इकडे आलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो इनटू dx इट इज इक्वल टू dt. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करा. tan x चा डेरिव्हेटिव्ह भेटला sec square x. हे dx मल्टिप्लाय मध्ये इकडे ते डिव्हिजन मध्ये यायला लागले. मग प्रत्येक वेळेस ते इकडे जर शिफ्ट केलं तर ते मल्टिप्लाय मध्ये येणार आहे. सो sec square x dx इट इज इक्वल टू dt इक्वल टू. आता हे जे इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये tan x इक्वल टू मी t पुट केलंय. नंतर सगळे इक्वेशन मला t मध्ये भेटलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी tan x दिसायला लागले त्याला इक्वल टू t पुट करा. सो इंटिग्रेशन ऑफ, आता हे जे tan x आहे ते e च्या पॉवर मध्ये आहे. सो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी t लिहा. सो e टू द पॉवर tan x, पण tan x आहे t. प्रत्येक वेळेस हा डेरिव्हेटिव्ह हा tan x चा डेरिव्हेटिव्ह होता. सो डेरिव्हेटिव्ह आणि dx. सो डेरिव्हेटिव्ह sec square x dx ते प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो dt. नाउ यूज द फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x. ते होतं e रेज टू x विथ रिस्पेक्ट टू t आहे. सो इंटिग्रेशन ऑफ e रेज टू t ती भेटणार आहे e रेज टू t प्लस c इक्वल टू e रेज टू. आता जे पुट केलं होतं ते रिव्हर्स पुट करा. मी t इक्वल टू पुट केलं होतं tan x, रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. सो e रेज टू tan x प्लस c.
नेक्स्ट एक्झाम्पल 4 raised to tan x divided by cos square x dx. Now derivative of tan x it is equal to ते होतं sec square x. आता याला जर मेथड ऑफ सबस्टिट्यूशन जर सॉल्व करायचं असेल तर tan x चा डेरिव्हेटिव्ह समोर प्रेझेंट होता. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x. या ठिकाणी sec square x नाही, इथं जे यायला लागले ते यायला लागले 1 बाय cos square x. माझ्याकडे फॉर्म्युला होता 1 बाय cos x इट इज इक्वल टू sec x. कन्सेप्ट असे त्याचे, इथं cos चा पॉवर 1 होता, sec चा पॉवर मी 1 घेतला. इथं cos चा एंगल x होता, sec चा एंगल x घेतला. जो cos चा पॉवर आणि एंगल आहे तोच sec चा पॉवर आणि एंगल घ्या. या ठिकाणी जर cos square x असतं तर या ठिकाणी लिहिलं असतं मी sec square x. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 raised to tan x as it is. आता या ठिकाणी यायला लागलंय 1 बाय cos square x. तर 1 बाय cos ते असणार आहे sec. सो ह्या cos square ला लिहिलं मी sec square x dx. ज्याचा इथं tan x चा डेरिव्हेटिव्ह होता ते अगोदरच आलंय. tan x आणि जो डेरिव्हेटिव्ह होता sec square x हे नंतरच आलंय. ही झाली स्टेप नंबर 1. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. नाऊ ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे फक्त ते फंक्शन इक्वल टू टी पुट करा. या ठिकाणी tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त ते tan x इक्वल टू टी पुट करा. सो पुट tan x इट इज इक्वल टू टी. प्रत्येक वेळेस विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे जर मी डेरिव्हेटिव्ह घेतले तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इक्वल टू ह्या t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dt डिवाइडेड बाय dx. फॉर्म्युला अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x ते होतं sec square x dx. प्रत्येक वेळेस इकडे डिव्हिजन मध्ये आहे, जर या साइडला आलं तर ते मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे. सो इनटू dx. त्याला इकडे शिफ्ट केलं इक्वल टू dt. रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. आता ज्या ज्या ठिकाणी tan x दिसायला लागले त्याला इक्वल टू t पुट करा. ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी त्याला पुट करा. सो 4 हे जे tan x होतं हे 4 च्या पॉवर मध्ये होतं, पण tan x पुट केलं होतं मी t. सो 4 टू द पॉवर t. हा डेरिव्हेटिव्ह dx sec square x हा डेरिव्हेटिव्ह होता dx. ते प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो dt. नाउ यूज द फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx it is equal to a raised to x divided by log a. आता या ठिकाणी a raised to x होतं म्हणून मी समोर a raised to x घेतलं. तसं इथं माझ्याकडे आहे 4 raised to t. सो 4 raised to t डिवाइडेड बाय log a. म्हणजे जो बेस आहे त्याचा लॉग घ्या. या ठिकाणी बेस a आहे म्हणून log a. आता या ठिकाणी माझ्याकडे बेस आहे 4. सो डिवाइडेड बाय log 4 प्लस c इक्वल टू 4. आता जे पुट केलं होतं ते रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. t इक्वल टू मी पुट केलं होतं tan x. सो 4 टू द पॉवर tan x डिवाइडेड बाय log 4 प्लस c. नेक्स्ट वन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. फॉर्म्युला होता 1 डिवाइडेड बाय x. आता log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय x. आता ज्यात काल मी सांगितलं होते ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ते कुठं जरी आलं तरी चालणार आहे. मल्टिप्लाय मध्ये आलं चालणार आहे, डिवाइड मध्ये आलं चालणार आहे, एंगल मध्ये आलं चालणार आहे, पॉवर मध्ये आलं चालणार आहे, त्याचा पॉवर आला तरी चालणार आहे. हे कुठं आणि कसं जरी आलं तरी चालणार आहे कारण की याचा डेरिव्हेटिव्ह आहे. पण तो जो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, इथं फंक्शन आहे लॉग,
त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. हा एकदम परफेक्ट एक्झाम्पल मध्ये गिवन असतंय. मग हे कुठे जरी आलं तरी चालणार आहे, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह परफेक्ट गिवन असतंय. फॉर एक्झाम्पल लेट I इज इक्वल टू log x डिवायडेड बाय x dx. आता log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग हे जे log x आहे ते कुठं आणि कसं जरी आलं तरी चालणार आहे. फॉर एक्झाम्पल हे 1/log x डिवायडेड बाय x cos ऑफ log x डिवायडेड बाय x. जर log x चा डेरिव्हेटिव्ह जर 1/x असेल तर 1/x हा परफेक्ट पाहिजे. पण ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, फॉर एक्झाम्पल इथं log x यायला लागले, तर log x हे मल्टिप्लाय मध्ये आलं चालणार आहे, डिव्हिजन मध्ये आलं चालणार आहे, कुणाच्या अँगल मध्ये आलं चालणार आहे, कुणाच्या पॉवर मध्ये आलं चालणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार, कुठे जरी आलं तरी चालणार आहे. फक्त हे जे 1/x आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे. इथे हे 1/x परफेक्ट गिवन आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. इथं log x चा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून त्याला मी अगोदर लिहायला लागलोय. ह्याला फक्त रिअरेंज करा, ह्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. log x याला अगोदर लिहा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथं डेरिव्हेटिव्ह आहे हे x डिव्हिजन मध्ये आहे म्हणून 1/x dx. ह्याला फक्त मी स्प्लिट केले, ह्याच्यामध्ये चेंज केला नाही. स्टेप नंबर 2 मध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. आता या ठिकाणी जर log x चा जर डेरिव्हेटिव्ह असेल सो पुट log x इक्वल टू टी. नाऊ प्रत्येक वेळेस ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू ह्या t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. सो dt डिवायडेड बाय dx. आता log x ह्याचा डेरिव्हेटिव्ह होता 1/x हे dx इकडे आलं इक्वल टू dt. रिव्हर्स याच्यामध्ये पुट करा. ज्या ज्या ठिकाणी log x दिसायला लागले ते पुट केलं होतं मी t. या ठिकाणी log x आहे सो दिस इज t. हा डेरिव्हेटिव्ह होता, तर डेरिव्हेटिव्ह आणि dx ते रिप्लेस होणार आहे dt न. सो dt. आता या ठिकाणी x रेज टू n चा फॉर्म्युला अप्लाय करा. सो इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n फॉर्म्युला होता x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. n म्हणजे पॉवर. इथं पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता हे x मध्ये होतं, फरक एवढा हे फक्त t मध्ये यायला लागलंय. फॉर्म्युला यूज करताना t मध्ये यूज करा. सो t टू द पॉवर n प्लस 1 1 प्लस 1 दॅट इज 2 डिवायडेड बाय तोच पॉवर खाली येणार आहे 2 प्लस c. आता t किती पुट केलं होतं ते रिव्हर्स त्याच्यामध्ये पुट करा. तर t पुट केलं होतं मी log x. सो log x टू द पॉवर 2 डिवायडेड बाय 2 प्लस c. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ cos of log x divided by x. Let I it is equal to ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता या ठिकाणी log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. इथे log x चा डेरिव्हेटिव्ह आहे, मग हे कुठं जरी आलं तरी चालणार आहे. इथं कॉसच्या अँगल मध्ये आलंय ते चालणार आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. लिहिताना जसं आहे तसंच लिहा. log x हे कॉसच्या अँगल मध्ये आहे, लिहिताना तसंच लिहा. सो कॉस ऑफ log x ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथं 1/x हा डेरिव्हेटिव्ह होता. सो 1 डिवायडेड बाय x dx. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. सो पुट log x इक्वल टू t. अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x.
सो dt डिवाइडेड बाय dx. आता log x याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो येणार आहे 1/x. dx इकडे शिफ्ट करा. सो dx इट इज इक्वल टू dt इक्वल टू रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. ज्या ज्या ठिकाणी log x आहे ते पुट केलं होतं मी t. सो cos ऑफ हे log x आहे तर ते होतं t. सो t हा डेरिव्हेटिव्ह होता. डेरिव्हेटिव्ह dx ते प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो dt हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, सिंगल आहे, इट इज इन द न्यूमरेटर, cos चा पॉवर 1 आहे तर मला cos चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेता येते. ते होतं sin t. जर डिव्हिजन मध्ये जर मी t चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dt या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. हे sin ॲज इट इज t म्हणजे किती होतं तर ते होतं log x. सो log x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ 1/x into sin square log x dx. So let I it is equal to ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. परत ह्या log x ह्याचा डेरिव्हेटिव्ह होता 1/x. मग हे sin स्क्वेअरच्या अँगल मध्ये आले येऊ द्या. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा. तर ह्या log x चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आहे 1/x तर याला अगोदर लिहा. ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी लिहा. हे log x sin स्क्वेअरच्या अँगल मध्ये आहे तर लिहिताना sin स्क्वेअरच्या अँगल मध्येच लिहा आणि ते डिव्हिजन मध्ये आहे. सो 1 डिवाइडेड बाय sin स्क्वेअर log x इनटू जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. इथं डेरिव्हेटिव्ह होता 1/x. सो 1/x dx. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. तर ह्या log x चा डेरिव्हेटिव्ह होता 1/x म्हणून हे जे अँगल मधलं जे log x आहे त्याला इक्वल टू t पुट करा. सो पुट log x इक्वल टू t. ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. सो dt डिवाइडेड बाय dx. तर log x याचा डेरिव्हेटिव्ह होता 1/x. dx जर इकडे आलं इट गोज टू मल्टिप्लिकेशन. सो dx इट इज इक्वल टू dt इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय ज्या ज्या ठिकाणी log x आहे त्या ठिकाणी लिहा t. सो 1 sin स्क्वेअर. इथं sin स्क्वेअरच्या अँगल मध्ये t आहे. सो t हे 1/x dx हा डेरिव्हेटिव्ह होता 1/x dx ते भेटणार आहे dt. सो dt. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. याचं जर मला इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर 3 कंडिशन होत्या. पहिली कंडिशन होती ते सिंगल पाहिजे. आता साइन या ठिकाणी हे सिंगलच आहे. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जे साइन जे यायला लागले हे डिनोमिनेटरला यायला लागलंय मला तर ते न्यूमरेटरला पाहिजे. सो फॉर्म्युला होता 1/sin x इट इज इक्वल टू cosec x. इथं sin चा पॉवर 1 cosec चा पॉवर 1 अँगल x. जो sin चा पॉवर आहे तोच cosec चा घ्या. आता या ठिकाणी 1/sin ते आहे cosec. पण या ठिकाणी पॉवर 2 आहे. या ठिकाणी पॉवर 2 आहे म्हणून cosec चा पॉवर 2 घ्या. या ठिकाणी अँगल x होता समोर अँगल x घेतला. या ठिकाणी t आहे. सो t dt. सिंगल. आता हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पॉवर कंपल्सरी 1 पाहिजे होता पण या ठिकाणी cosec चा पॉवर 2 यायला लागला. हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. त्याचा फॉर्म्युला होता मायनस cot t खाली t चा डेरिव्हेटिव्ह घ्या 1 भेटणार आहे प्लस c.
सो मायनस कॉट, पण टी या ठिकाणी पुट केलं होतं मी लॉग एक्स, सो लॉग एक्स प्लस सी. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स फॉर्म्युला होता 1/x. आता ऍक्च्युअली लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा असते, तर लॉग आलं, या ठिकाणी लॉगचा अँगल x होता म्हणून या ठिकाणी 1/x घेतलं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन x आलं, इट इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, लॉग आलं, फॉर्म्युला अप्लाय करा, 1 डिवायडेड बाय, इथं लॉगचा अँगल x होता म्हणून या ठिकाणी मी x घेतलं. आता इथं जर बघितलं, इथं लॉगचा अँगल आहे sin x, सो 1/sin x इनटू मल्टिप्लाय मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं लॉगचा अँगल आहे sin x. आता या ठिकाणी ऍक्च्युली अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता, इथं अँगल x होता, ते dx डिवायडेड बाय dx विथ रिस्पेक्ट टू x आहे, ते कॅन्सल झालं होतं. आता या ठिकाणी लॉगचा अँगल आहे sin x म्हणून 1/sin x इनटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे sin x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x जे की येणार आहे cos x. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, लॉग आलं, फॉर्म्युला अप्लाय करा, 1/लॉगचा अँगल, या ठिकाणी sin x होता, 1/sin x मल्टिप्लाय मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह, इथे लॉगचा अँगल आहे log x म्हणून 1/log x इनटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह, इथे लॉगचा अँगल परत यायला लागलाय log x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, सो 1/log x इनटू ह्या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इनटू जर x चा डेरिव्हेटिव्ह घेतला dx डिवायडेड बाय dx येणार आहे, म्हणजे हे किती येणार आहे, इक्वल टू 1 इनटू 1 1 डिवायडेड बाय x इनटू log x. म्हणजे जर मी log ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो भेटायला लागलाय 1/x इनटू log x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय x इनटू log x इनटू log ऑफ log x dx. ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला, त्याला सॉल्व करा, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आता इथं कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर हे जे log ऑफ log x आहे, इथं सॉल्व केले मी, हे log ऑफ log x चा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर तो मला भेटायला लागलाय 1 डिवायडेड बाय x इनटू log x, सो 1/x इनटू log x. म्हणजे हे जे log ऑफ log x आहे याचा डेरिव्हेटिव्ह आहे हा, याचा डेरिव्हेटिव्ह आहे हा. मग स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा, इक्वल टू इथे डेरिव्हेटिव्ह आहे log ऑफ log x चा, तर याला अगोदर लिहा, हे डिव्हिजन मध्ये तर डिव्हिजन मध्येच लिहा, 1 डिवायडेड बाय log ऑफ log x इनटू जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा, इथे डेरिव्हेटिव्ह हे log ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह येत आहे 1/x इनटू log x, सो 1 डिवायडेड बाय x इनटू log x dx. स्टेप नंबर 2 मध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. तर हे जे फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, मग याला इक्वल टू टी पुट करा, सो पुट log of log x it is equal to t. Now differentiate with respect to x, so differentiate with respect to x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या, so derivative of log x it is equal to
टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो dt डिवायडेड बाय dx. आता लॉग आलं तर फॉर्म्युला यूज करायचा 1/x चा. इथं लॉगचा अँगल होता log x, सो 1/log x इंटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह लॉग आलं 1/log चा अँगल, इथं log चा अँगल होता log x, सो 1/log x इंटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इथं अँगल होता log x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू dt डिवायडेड बाय dx as it is. So 1 divided by log x as it is into परत log आलं 1/x, x चा डेरिव्हेटिव्ह घ्या, dx कॅन्सल होऊन जाणार आहे, इट इज इक्वल टू dt डिवायडेड बाय dx. 1 इंटू 1 ते भेटणार आहे 1, x इंटू log x. हे dx जर इकडे आलं तर ते मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे इक्वल टू dt. 1 इंटू 1 ते भेटलं 1, x इंटू log x, dx इकडे शिफ्ट करा इक्वल टू dt. रिव्हर्स याच्यामध्ये पुट करा 1 डिवायडेड बाय, आता हे जे log ऑफ log x होतं त्याला इक्वल टू मी t पुट केलं होतं, सो t हा डेरिव्हेटिव्ह होता 1/x log x dx ते भेटते dt, सो dt हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x इक्वल टू ते होतं log x. आता या ठिकाणी यायला लागले हे 1/t, सो इंटिग्रेशन ऑफ 1/t ते भेटणार आहे log t प्लस c. रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा हे log ॲज इट इज, तर टी म्हणजे मी किती पुट केलं होतं तर log ऑफ log x प्लस c. नाऊ जर दोन फंक्शन जर डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय मध्ये आले तर मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येत नाही. सपोज y इज इक्वल टू x इंटू ई रेस टू एक्स, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू x, सो dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू ई रेस टू एक्स. हे दोघं जर एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये असतील तर मला इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येत नाहीत. जर ह्या दोघांच्या मध्ये जर प्लस किंवा मायनस असतं तर ते डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाले असते. मग दोन फंक्शनच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन आलं तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, त्याचा रूल होता, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v, त्याला म्हणायचं प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय, u हे फर्स्ट फंक्शन आहे, v हे सेकंड फंक्शन आहे. जर दोन फंक्शन जर एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आले तर डेरिव्हेटिव्ह घ्या बाय युजिंग प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल असा होता, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन होतं v, सो dv डिवायडेड बाय dx. कंपल्सरी प्लस घ्या. आता सेकंड फंक्शन ॲज इट इज v इनटू derivative of first, so derivative of u. Product rule, first function as it is into derivative of second, compulsory plus घ्या, second function as it is into derivative of first. For example, derivative of x e raised to x. आता x e raised to x एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये तर डेरिव्हेटिव्ह घ्या बाय युजिंग प्रोडक्ट रूल. x फर्स्ट फंक्शन झालं, e raised to x हे सेकंड फंक्शन झालं. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x कंपल्सरी प्लस घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज दॅट इज e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x. या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. x डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x फॉर्म्युला होता e raised to x प्लस e raised to x. आता या ठिकाणी e raised to x
कॉमन निघतंय. जर ई रेस टू एक्स जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे एक्स प्लस वन. म्हणजे एक्स ई रेस टू एक्सचा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर तो भेटायला लागलाय ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वन. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह हा असेल तर हे कुठं जरी आलं तरी चालणार आहे. एंगल मध्ये आलं चालणार आहे, पॉवर मध्ये आलं चालणार आहे, हे कुठं जरी आलं तरी चालणार आहे. फॉर एक्झाम्पल I it is equal to integration of e raised to x x plus 1 divided by sin square x e raised to x dx. आता मी आता सांगितलं होतं जर x e रेस टू x चा जर डेरिव्हेटिव्ह काढला, x e रेस टू x चा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो भेटायला लागलाय e रेस टू x x प्लस वन. e रेस टू x x प्लस वन म्हणजे हे जे अँगल मध्ये x e रेस टू x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. मग हे कुठे जरी आलं तरी चालणार आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदर लिहा, याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे सो त्याला अगोदर लिहा 1 डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर एक्स ई रेस टू एक्स ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी लिहा. जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. सो डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू एक्स एक्स प्लस वन डी एक्स. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. हे जे अँगल मधलं एक्स ई रेस टू एक्स आहे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. मग याला इक्वल टू टी पुट करा. So put x e raised to x it is equal to t. Now differentiate with respect to x. So differentiate with respect to x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. So derivative of x e raised to x it is equal to t चा डेरिव्हेटिव्ह घ्या with respect to x. So dt divided by dx. दोन फंक्शनच्या मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन आलं तर डेरिव्हेटिव्ह घ्या बाय युजिंग प्रोडक्ट रूल. हे फर्स्ट फंक्शन झालं, हे सेकंड फंक्शन. प्रोडक्ट रूल होता फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स कंपल्सरी प्लस घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल टू हे dt डिवाइडेड बाय dx. प्रोडक्ट रूल होता फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कंपल्सरी प्लस घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे dx या ठिकाणी कॅन्सल झालं. इथे राहिले x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x फॉर्म्युला होता e रेस टू x प्लस e रेस टू x. हे कॅन्सल झालं, ह्याचा आन्सर 1 यायला लागलाय 1 इंटू e रेस टू x दॅट इज e रेस टू x इक्वल टू dt डिवाइडेड बाय dx. आता e रेस टू x इथून कॉमन निघतंय तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे x प्लस वन. मी e रेस टू x ला कॉमन काढलंय आणि dx इकडे डिव्हिजन मध्ये होतं, इकडे आलं तर त्याचं होणार आहे मल्टिप्लिकेशन dt. त्याच्यामध्ये पुट करा 1 डिवाइडेड बाय हे साइन स्क्वेअर ॲज इट इज जे अँगल मधलं x e रेस टू x याचा डेरिव्हेटिव्ह हा होता म्हणून याला इक्वल टू मी t पुट केलं होतं. सो x e रेस टू x ते आहे t. सो t e रेस टू x x प्लस वन dx ते आहे dt. सो dt हे अगोदर सांगितलं होतं मी 1 बाय साइन स्क्वेअर ते असणार आहे कोसेक स्क्वेअर टी. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मायनस कॉट टी प्लस सी. मायनस कॉट तर टी होतं एक्स ई रेस टू एक्स प्लस सी.
जर दोन फंक्शनच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन आलं तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता बाय युजिंग प्रोडक्ट रूल. आता जर दोन फंक्शनच्या मध्ये जर डिव्हिजन आलं तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय युजिंग कोशंट रूल. कोशंट रूल असा होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिवाइडेड बाय v इट इज इक्वल टू. कोशंट रूल कसा यूज करायचा, तर हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला म्हणा फर्स्ट फंक्शन आणि जो न्यूमरेटर आहे त्याला म्हणा सेकंड फंक्शन. कोशंट रूल कसा यूज करायचा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सो v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आता प्रोडक्ट रूल मध्ये प्लस होतं, या ठिकाणी मायनस. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कंपल्सरी मायनस. सेकंड फंक्शन ॲज इट इज u डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सो dv बाय dx आणि सगळ्यात शेवटी डिवायडेड बाय हा जो डिनॉमिनेटर आहे ह्याचा स्क्वेअर करा सो v स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कंपल्सरी मायनस घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x डिवायडेड बाय x इट इज इक्वल टू. आता x हे झालं फर्स्ट फंक्शन, e रेज टू x हे झालं सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सो डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x कंपल्सरी मायनस घ्या. आता सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिवायडेड बाय हा जो डिनॉमिनेटर आहे याचा स्क्वेअर करा. इथं v होतं, v चा स्क्वेअर x आहे x स्क्वेअर. x डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x फॉर्म्युला होता e रेज टू x मायनस e रेज टू x या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, ह्याचा आन्सर येणार 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर इट इज इक्वल टू. आता इथून परत e रेज टू x कॉमन निघतंय, ब्रॅकेट मध्ये राहणार आहे x मायनस 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर. आता e रेज टू x डिवायडेड बाय x याचा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर तो मला भेटायला लागलाय e रेज टू x x मायनस 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर. e raised to x x minus 1 next example divided by x square cos square e raised to x divided by x dx. So let I it is equal to the given integration consider करा. आता इथं कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हे जे अँगल मधलं जे e रेज टू x डिवायडेड बाय x आहे याचा डेरिव्हेटिव्ह भेटायला लागलाय e रेज टू x x मायनस 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर. e रेज टू x डिवायडेड बाय x याचा डेरिव्हेटिव्ह भेटायला लागलाय e रेज टू x x मायनस 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आहे कुणाचा, जे अँगल मध्ये e रेज टू x डिवायडेड बाय x यायला लागलाय याचा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. परत बाकी सगळं सेम. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला अगोदरल्या हे cos स्क्वेअरच्या अँगल मध्ये यायला लागले, जसं आहे तसंच लिहा. So integration of 1 divided by cos square e raised to x divided by x into याचा डेरिव्हेटिव्ह होता म्हणून त्याला अगोदर लिहिलं, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला नंतर लिहा. e raised to x x minus 1 divided by x square dx. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू t पुट करा. जे अँगल मधलं e रेज टू x डिवायडेड बाय x आहे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे म्हणून
याला इक्वल टू टी पुट करा. सो पुट ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स इक्वल टू त्या टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी टी डिवायडेड बाय डी एक्स. परत याला सॉल्व करा बाय युझिंग कोशंट रूल. हे दोघे एकमेकांना डिव्हिजन मध्ये आहेत. हे झालं फर्स्ट फंक्शन आणि हे झालं सेकंड फंक्शन. कोशंट रूल होता. फर्स्ट फंक्शन as it is x into derivative of second. So derivative of e raised to x compulsory minus घ्या. second function as it is e raised to x derivative of first. So derivative of x equal to dt divided by dx. First function as it is derivative of second compulsory minus घ्या. second function as it is derivative of first. x derivative of e raised to x फॉर्म्युला होता e raised to x मायनस हे e raised to x as it is ते कॅन्सल झालं dt divided by dx. परत e raised to x कॉमन निघणार आहे. मी e raised to x ला जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटच्या मध्ये राहणार आहे इथे डिवाइडेड बाय जो डिनोमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करा. सो एक्स स्क्वेअर. क्वेश्चन रूल मी अगोदर सांगितलं होतं. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कंपल्सरी मायनस घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि जो डिनोमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करा. सो एक्सचा स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू dt डिवायडेड बाय dx. परत न्यूमरेटर मधून e रेस टू x कॉमन निघणार आहे. ब्रॅकेट मध्ये राहणार आहे x मायनस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. फक्त e रेस टू x कॉमन काढलंय आणि dx ह्याला इकडे शिफ्ट करा. सो dx इक्वल टू dt. आता रिव्हर्स ह्याच्यामध्ये जर मी पुट केलं 1 डिवायडेड बाय हे कॉस स्क्वेअर ॲज इट इज अँगल मधलं जे e रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स होतं ते टी पुट केलं होतं. टी हा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर dx ते होतं dt. हे 1 बाय कॉस ते असणार आहे सेक पॉवर 2 अँगल टी dt. हा स्टँडर्ड फॉर्म्युला होता. सो दिस इज tan t plus c equal to tan as it is. Now what is t? That is e raised to x divided by x plus c.